नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सत्यशोधक सर्वोदय संघटना महाराष्ट्र पेनतर्फे पेन प्रांत कार्यालयावर मोर्चा। शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी मोर्चा गांधी वाचनालय पेनमधून उपविभागीय कार्यालय पेनपर्यंत पायी चालत घोषणा देत पोहोचला। मोर्चामधील प्रमुख मागण्या: सरकार 29 शाळा बंद करणार, जिल्हा परिषद 6 शाळांना शिक्षक नाही, आश्रमशाळेत शिक्षक नाही, महाविद्यालयात प्राध्यापक नाही, खाजगी शाळांमध्ये शिक्षण महाग झाले आहे, या सर्वांना मोफत शिक्षण मिळावे, अंगणवाडी ते पदव्युत्तर, PhD, इंजिनियर, वकील, डॉक्टर, MBA वगैरे, जिल्हा परिषद शाळेत भरती करावी, महाविद्यालयीन प्राध्यापक भरती करावी, संच मान्यता GR रद्द करावा, 1 ते 5 पटसंख्यांच्या शाळा बंद करू नये, जिल्हा परिषद शाळा कोरोटी, कातकरवाडी नवीन बांधून द्यावी, आम्हाला खाजगी शाळांमध्ये शिक्षण परवडत नाही, करायचं काय, आमच्या मुलांनी शिक्षण कुठे घ्यायचं, रस्ते नाहीत, पाणी नाही, एक ना अनेक प्रश्न सामाजिक कार्यकर्ता नंदा म्हात्रे, परशुराम पाटील, संदीप, रेणुका यांनी आपल्या भाषणात मागण्यांचं उत्तर द्यावं असं निवेदन दिलं आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेन। जो मोर्चा आपल्या हक्कासाठी आपण जो काढलेला आहे त्याकरता सगळ्यात पहिलं मी आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते, कारण आता सध्या तोच जिवंत आहे जो आपल्या हक्कासाठी हालचाल करतोय। बाकी सगळे मेलेले, सगळं समोर घडतंय, कुणी हालचाल करत नाही, साधा तोंडात ना आवाज काढत नाही की मुठी आवडत नाही। आपण मुठी आवडणं विसरून गेलोय। ही मुठ एकदा अशी आवडली ना की काय वाटतं समोरच्याला की हा एकतर माझा मुर्दाबाद करेल किंवा माझ्या ठोसा मारेल। मुठी आवडणं आपण बंद केलेलं आहे। जिंदाबाद मुर्दाबाद जेव्हा ही 5 मुठे एकत्र येतात, आज वेगवेगळ्या वाड्यांमधले, वेगवेगळ्या गावांमधले शिक्षणाचा प्रश्न असेल, अंगणवाडीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, असे सगळे प्रश्न घेऊन आपण सगळेजण एका मुठीप्रमाणे आलाय आणि या प्रशासनाला ती मूठ दाखवताय की ही ताकद आहे आमची, आम्ही सगळे एक आहोत। इथे कुणी येताना हा विचार केला का मी माझ्या शाळेसाठी जातोय का, पाण्यासाठी जातोय का, रस्त्यासाठी जातोय? प्रत्येक जण आपला आपला प्रश्न घेऊन इथे आला, बरोबर आहे की नाही? त्यामुळे अशा पद्धतीने काम करण्याची वेळ का आली? खूप मोठ्या चळवळीच्या माध्यमातून, खूप चांगल्या लोकांनी काम करून जे आपल्याला शिक्षणाचे हक्क दिले होते, आतापर्यंत रोजगाराचे हक्क दिले होते की नाही? पण ते हक्क आता कमी करण्यात आलेले, जवळजवळ ते बंद करण्यात आले नाही। त्यांना सरकारी शाळा बंद करायची म्हणजे आपण विकत शिक्षण घेणार का, गरिबांची मुलं शिकणार का? तर याचं उत्तर आहे नाही। म्हणजे यापुढे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांची मुलं शिकणार, मग गरिबांची मुलं शिकायचं नाही का? देशाचं संविधान काय म्हणतंय? 21वा कलम की जसं अन्न, वस्त्र आणि निवारा आपल्या मूलभूत गरजा आहेत, तसं 21वा कलम काय म्हणतोय की शिक्षण सुद्धा आपला मूलभूत हक्क आहे आणि ते देणं 54व्या कलमानुसार केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे। परंतु हे सरकार आपल्यासाठी शिक्षण देत नाही का? काय शिक्षण देत नाहीये? म्हणजे आम्ही कुणाला प्रश्न विचारू नये का? सरकारला असंच वाटतंय की लोक शिकली तर आपल्याला प्रश्न विचारतात। अधिकार असला पाहिजे, चांगला रस्ता हा गरज असली पाहिजे की अधिकार असला पाहिजे? अधिकार असला पाहिजे। चांगली आरोग्य सेवा ही गरज असली पाहिजे की अधिकार असला पाहिजे? अधिकार असला पाहिजे। रोजगार ही गरज असली पाहिजे की अधिकार असला पाहिजे? अधिकार असला पाहिजे। आणि हे अधिकार